ही आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे आणि याला वेळही लागलेला नाही. आणि आपण अशी हरभऱ्याची डाळ 10 मिनिट अगोदर भिजवून घेतल्यामुळे याला शिजवण्याचीही जास्त आवश्यकता लागत नाही. आणि अशा प्रकारची जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. यामध्ये आपण कुठेही असा बाहेरच्या मसाल्याचा वापर केलेला नाही. अगदी आपल्या घरगुती साहित्यापासून ही भाजी बनलेली आहे आणि नक्कीच तुम्ही टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता आणि खूप टेस्टी भाजी तयार होते. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपल्याला कांद्याची पात बनवायची. त्यासाठी आपण ही कांद्याची पात घेतली. ही कांद्याची पात आपल्याकडे अर्धा किलो आहे. अशी आपण बारीक कट करून घेतली आणि अगदी स्वच्छ धुवूनही घेतली आणि एकदम ताजी टवटवीत ही कांद्याची पात आहे. ही कांद्याची पात आपल्याला टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा अशी घरगुती हरभऱ्याची डाळ घालून बनवायची आहे आणि हरभऱ्याच्या डाळीने यामध्ये खूप चांगली चव येते. चला तर आपण आता ही कांद्याची पात बनवूयात. इकडे आपण ही वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ अशी भिजत घातलेली आहे. या हरभऱ्याच्या डाळीला आपल्याला 10 मिनिटं झालेली आहे. आता चला आपण कांद्याची पात बनवूयात. इकडे गॅसवरती आपण ही कढाई ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला हे तेल घालायचं आहे. हे तेल घालून झालंय. हे तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही मोहरी घालायची. हे थोडंसं जिरं. हा लसूण आपण असा बारीक करून घेतलेला आहे. हा घालायचा आपल्याला. लसूणही भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला ही कांद्याची पात कट करून घेतलेली आणि स्वच्छ करून घेतलेली घालायची आहे. आता हे असं मिक्स करून घ्या. ही कांद्याची पात आपल्याला तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची. हे मिक्स करून झालंय आपलं. ही आपली कांद्याची पात अशी तेलामध्ये छान भाजून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मीठ घाला आणि ही भिजत ठेवलेली डाळ घालायची आहे. हरभऱ्याची ही डाळ. आता आपल्याला यामध्ये घालायचे हे लाल तिखट. हे चवीनुसार घाला. हे मिक्स करून घ्या. ही हरभऱ्याची डाळ आपण अशी भिजत घातल्यामुळे याला जास्त अशी शिजवण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे कधीही तुम्ही कांद्याची पात बनवत असताना नेहमी डाळ ही अगोदर भिजवत घाला. म्हणजे तुमचं वेळही वाचेल आणि एवढा वेळ तुम्हाला शिजवण्याची गरजही लागणार नाही. आणि कांद्याची पात ही आपली लवकर शिजते, त्यामुळे डाळही आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची आवश्यकता लागणार नाही. आता यामध्ये आपल्याला आणखीन याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचे. यातली ही हरभऱ्याची डाळ अशी शिजवून झालेली आहे. पाहू शकता. ही आपली कांद्याची पात बनवून झालेली आहे आणि यातली डाळही अशी छान शिजलेली आहे. याला आपण भिजत घातल्यामुळे याला वेळ लागत नाही. छान अशी मऊ झालेली आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं वाटण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मी यामध्ये शेंगदाण्याचं वाटण घालत नाही. ही अशी आपली डाळ कांदा भाजी केल्यासारखी कांद्याची पात तयार होते. नक्कीच ट्राय करा. आणि ही भाजी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नक्कीच ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये कळवा ही भाजी कशी झालेली आहे. चला.
अगदी ही भाजी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते मी. ही पाहू शकता. अशी आपण टिफिनला किंवा ऑफिस डब्यांना ही भाजी बनवू शकतो. नक्कीच ट्राय करा.